हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी बनवत आहे चवळी। ही चवळी मी रात्री भिजत घातली होती आणि बघा तुम्ही बघू शकता अशी खूप छान अशी भिजली आहे। तर याला आपल्याला हळद आणि मीठ घालून एक ते दोन शिट्ट्या आपल्याला कुकरला द्यायच्या आहेत। त्यानंतरची पुढची रेसिपी आपण बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूत। तर मी तर कुकरमध्ये ही टाकून घेतली आहे चवळी। त्यामध्ये मी हळद घातली आहे आणि आपल्याला चवीपुरतं लागणारं मीठ हे पण घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे। तर याला झाकण लावून आपण एक दोन शिट्ट्या देऊ। तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या चवळीला शिट्ट्या देऊन झाल्या। आता खूप छान अशी शिजली पण आहे। हे बघा किती सॉफ्ट झाली आहे। तर आपल्याला आता याला फोडणी घालायची आहे। चला तर आपण फोडणीला काय लागणारं साहित्य ते बघूत। तर इथं मी कढाई ठेवली आहे। कढाई आपली हीट झाली आहे। याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथं तेल आपलं टाकून झालं। यामध्ये आपल्याला थोडासा जिरा घालायचा आहे। त्यानंतर जो मी लसूण घेतला होता तो कटिंग करून घेतला आहे, तो पण याच्यामध्ये टाकायचा आहे। थोडा हलका लाईट ब्राउन कलर होऊ द्यायचा आहे याचा। त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे यामध्ये। त्यानंतर जो कढीपत्ता आहे तो घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये हिरवी मिरची। मिक्स करायचं याला चांगलं। त्यानंतर जो टोमॅटो आहे तो पण घालायचा आहे, चॉपिंग करून घेतला होता मी। याला पण मिक्स करायचं आहे चांगलं आणि यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून हे टोमॅटो आणि कांदा एक जीव होईल असं। आणि याला एक 2 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती कवर करून ठेवायचं आहे। तर एक 2 मिनिटं आपले झाले आहेत, बघू त्याला। यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत। तर हा थोडा धना पावडर, थोडंसं लाल तिखट, हा माझा घरगुती मसाला आहे तो घातलाय मी यामध्ये। तुमच्या जवळ जो अवेलेबल आहे तो टाकू शकतात तुम्ही, अदरवाइज स्किप करू शकतात। त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला चांगलं आणि यामध्ये जे आपण चवळी बॉईल केलेली होती, उकडून घेतली होती, ती यामध्ये टाकून द्यायची आणि याला पण मिक्स करायचं आहे चांगलं। वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला पण मिक्स करायचं आणि आता याला एक 5 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती कवर करून ठेवायचं आहे। सो फायनली आपली चवळी रेसिपी रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकतात खूप छान अशी दिसत पण आहे आणि चवीला पण खूप छान अशी लागते। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशी बनवू शकतात। जर रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।